नमस्कार मंडळी. आज आहे ना मी सूप बनवलं. एक बीटरूट, एक टमाटा, एक कांदा छोटा आणि 2 गाजर हे सर्व धुवून मी चिरून घेतलेले आहेत आणि कुकरला लावून कुकरमध्ये मी थोडंसं मीठ घातले आणि पाणी घातले 1 ग्लास आणि 3-4 शिट्ट्या दिलेल्या आहेत मी. तर बीटरूटमुळे ना सूपला खूप छान असं कलर आलेला आहे बघा. फक्त टमाट्याचंच करणार होते पण बीट पण घालू म्हटलं आणि बीटामुळे खूपच छान झालं आहे, टेस्टी झालेलं आहे सूप. बघा तुम्ही पण एकदा नक्की करा. आता थंडीचे दिवस आलेत ना, आणखी थोडंसं थंडीमध्ये गरम गरम सूप खायला पाहिजे, कारण आपल्याला उष्णता, एनर्जी पण मिळते, उष्णता पण तयार होते आपल्या शरीरामध्ये, थंडी वाजत नाही. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. माझ्याकडे ओव्हन आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप लावलेलं आहे फ्रीजला आणि हे ब्रेड आहेत ना, ब्रेडच्या सर्व कडा काढल्यात आणि त्याला चौकोनी आकार दिलेला आहे, म्हणजे कापलेले आहेत आणि मी ओव्हनमध्ये ते 10 मिनटासाठी ठेवलं होतं. 150 सेंटीग्रेड ते मी 10 मिनटात ते थोडेसे ब्राऊन झालेले आणि कडक झालेले. ते आपलं मिश्रण आहे ना, 3-4 शिट्ट्या दिल्या मी आणि मऊ झालेले. त्याला मी आता जरासं मॅश केलं आणि फोडणी द्यायची. फोडणीसाठी मी 1 चमचा बटर, अर्धा चमचाच घातलेले. जास्त आपल्याला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, कारण आपल्याला वजन पण वाढवायचं नाही आहे. म्हणून मी थोडंसं बटर घातलं आणि लसूण आणि अद्रक आहे ना, थोडं थोडं घेतलेलं आहे. आणखी ते मी एकदम बारीक चिरलेले. त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घातला आहे, 1 पान, आणि थोडीशी छोटीशी दालचिनीचा तुकडा घातलेला. चांगलं थोडंसं फ्राय करून घ्यायचं, करपायचं नाही आहे आपल्याला. आणखी मग ते मिश्रण घालायचं आपल्याला, कारण परत हे 5-10 मिनटं तरी परत शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ह्या फोडणीमध्ये. त्यामुळे ना हे फोडणीचा स्वाद त्याच्यामध्ये उतरेल. थोडंसं पाणी घालायचं, अर्धा चमचा, चांगलं उकळी येऊ द्यायचं, चांगलं 5-10 मिनटं शिजवायचं आणि मग शिजल्यानंतर आपल्याला ते गाळून घ्यायचं. तुम्हाला स्वादानुसार मी हे घातलेले, काळी मिरी घातलेली पावडर, आणखी थोडीशी धना जिरा पावडर अर्धा चमचा घातलेली. त्यामुळे यांना एकदम टेस्टी झालेले. थोडीशी साखर घालायची. मी 1 चमचाच साखर घातली. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 1.5 चमचा पण घालू शकता, तुम्हाला गोड हवं असेल तर. थोडीशी कोथिंबीर घातली. चांगलं शिजलेलं तर आहेच, थोडंसं पाणी आटवून घेतलं आहे मी. आणखी मग ते परत मिक्सरला मी लावून ते बारीक केलेलं. त्याचं पान काढून टाका, मिक्सरला वाटायचं असेल तर. नाहीतर तसंच गाळून पण घेता येतं. मी थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतलं, मग गाळलेलं आहे. खूप टेस्टी झाले आणि बीटरूट पण आपल्या शरीरासाठी चांगला आहे. गाजर, परत टमाटा, आपण थोडेसे, आम्ही तिघंच असल्यामुळे मी थोडंसंच क्वांटिटी घेतलेली आहे. 3-4 कप झालेले आहेत माझं सूप. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा. कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून सांगा. काही चुकत असेल तर कमेंट करा, चांगलं असेल तरी पण कमेंट करा. तुम्हाला कसं वाटली आजची रेसिपी ते सांगा मला कमेंट करून. हे सगळं बरोबर गाळून घ्यायचं आहे आपल्याला.
आणि गाळून घेतल्यानंतर परत थोडंसं गरम करायचं. गरम करताना आपल्याला काळ्या मिरीची पावडर, आणखी थोडंसं हे साखर घालायची, मीठ घालायचे. मीठ मी शिजवताना थोडं घातलं होतं आणि जास्त मीठ गोड करायचं असेल तर मीठ जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं स्वादानुसार. खूप टेस्टी झाली आहे सूपाची रेसिपी. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये लिहा. सगळे ब्रेडचे तुकडे पण एकदम कडक झालेले आहेत. तुम्ही तव्यामध्ये पण करू शकता, तर असं तूप घालून ना तव्यामध्ये पण कडक होतात. ते गार्निशिंगसाठी मी थोडीशी काळी मिरी ठेवली होती पावडर, ती घातलेले आणि थोडंसं एक कोथिंबिरीचं पान घातलं आहे. खूप टेस्टी झाले. एकदा करा. आणि हिवाळा सुरू झाला आहे, थंडी सुरू झाली तर तुम्ही पण करून प्या आणि तुमच्या कुटुंबाला पण घाला. खूप टेस्टी झाली आणि सोपी पद्धत आहे आणि सामान पण काही जास्त लागत नाही आहे. कशी वाटली तुम्ही सांगा मला. आणखी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच नवीन रेसिपीसह. धन्यवाद. बाय.